आलेली आहे. आज नवीन मतदार याद्या आल्या आहे आणि तुमचा जो मतदानाचा हक्क तुम्हाला टाकलं होतं त्यांनी, तुमच्या त्या हक्कावरती बदल येऊ नये, तुम्हाला त्याच्यापासून कोणी वंचित करू नये म्हणून आपण जो लढा लढला, आपण सगळ्यांनी ज्या हरकती घेतल्या, आपण प्रभागाला गेलो, बरोबर जाऊन आपण हरकती घेतल्या. 4,500 लोकांची नावं परत आपल्या प्रभागात आलेली आहे. कोणीतरी आलं होतं का तुमच्याकडे ते सांगायला? सगळे गप होते. आता मतदान करताना सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. मी असं म्हणणार नाही तर मीच खरी आहे, पण यांनी कोणी सांगितलं नाही त्यामुळे खोटारडेच आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती असणार आहे, तुम्ही सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे नाते काय तिथे आपण आपल्या घराच्या बाजूचे 5 घरं सगळ्यांना सांगायचं मतदान कुठं करायचं ते. ज्यांनी आपल्याला आपल्या हक्कापासून वंचित करायचा प्रयत्न केला, ज्यांनी आपल्याला आपल्या घरापासून वेगळा करायचा प्रयत्न केला, त्यांना आपल्या वस्तीतून मतदान नाही झालं पाहिजे. लक्षात ठेवायचंय. कारण का त्यांना तुमच्याबद्दल काही आपण माहिती नाही, काय नाही. आता तुम्ही आले असते ना सांगायला, आले का सांगायला? नाही आले. आता आपण लवकरच एक मेळावा घेणार खालच्या बाजूने. सगळ्यांनी झाडून तिकडे यायचंय. उद्या परवा 2 कळत तुम्हाला कधी यायचंय ते. माहीत लावून तिकडे आपण छानपैकी कार्यक्रम करू. तुम्ही सगळ्याजणी या. तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार आणि देवाचा आभार, निवडणूक आयोगाचे तुम्ही सगळ्या जणांनी लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला या ठिकाणी हा लढा उभारताना म्हणजे मला माहीत झोप खरं झाली होती की नावं येतात की नाही येत. 3 याद्यांची नावं 4,500 नावं या प्रभागात परत आली. इंद्रायणी नगर प्रभागातली 1800 नावं ज्याच्यावरती मी हरकती घेतल्या होत्या, हे सुद्धा नावं त्या प्रभागामध्ये परत आलेली आहे. आणि हा छोटा मोठा विजय नाही, हा प्रचंड मोठा विजय आहे. कारण की तुम्हाला मतदार यादीचा अभ्यास करावा लागतो, मतदार यादीत नावं बघावी लागतात. अरे तिथे इंद्रायणी नगरसारख्या भागामध्ये उच्च शिक्षित लोक राहतात, त्यांनाही माहिती नाही त्यांची नावं कुठे आहेत. त्या सगळ्यांच्या नावाचे ऑब्जेक्शन घेतले, त्या निवडणूक आयोगापर्यंत गेले. निवडणूक आयोगाचे लोक परत त्यांच्याकडे जायचे, त्यांचं म्हणणं मला लिहायचे, रहिवासी पुरावा घेत होते. कुणाला माईक लावून सांगणार आहे कोणी नावं काढले होते ते आणि परत कसे आले ते. याचबरोबर आईन रोडला जवळपास सेक्टर 4 पासून 13 पर्यंत फक्त 5,000 नावं ठेवली होती यादीला. हे सगळे नावं मी परत त्या याद्यांना आणली. सेक्टर 1 ते 3 पर्यंत जवळपास 800 नावं हे सगळं करायचं कारण काय? निवडणूक चांगली झाली पाहिजे, रिफॉर्म झाली पाहिजे, जिंकणं आपलं हातात नसलं पाहिजे. अच्छा हो गया. आणि एक शपथ घ्या, ज्यांनी ज्यांनी आपल्याला आपल्या अधिकारापासून वंचित ठेवायचा प्रयत्न केला त्यांना आता दाखवायची वेळ आली. मी खूप सांगते, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते लोग. बरोबर आहे ना? बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी चालू करायचं आपल्यापासून. आलंच तर विचार 5 वर्षात एका तरी नगरसेवकांनी इथं ऑफिस चालू ठेवलं का? सीमा साहेबचे 2 ऑफिस आहेत 2006 पासून आजपर्यंत आहे. मी फुलेनगरला नगरसेवक होते, तिथेही माझं ऑफिस आहे. लांडेवाडीमध्ये नगरसेवक होते, तिथेही माझं ऑफिस आहे. गांडे बसला या काही नगरसेवकाचं ऑफिस आहे. सीमा साहेब तिथं नगरसेवक झाले, आजही तिथं ऑफिस आहे. तिथं काम करायला माणूस ठेवते, ऑफिस साफ सफाईला माणूस ठेवते. खर्च होतो, पैसे येत नाही. बरोबर आहे ना? माझं तुम्ही कुटुंब, मी काय मोठा नाही मानत. तुम्ही माझ्या कुटुंबात, माझ्या बहिणी आहेत, माझ्या आया आहेत, माझे भाऊ आहेत. माझ्या आया बहिणींना कोण जर रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत नसता ठीक आहे, तू जेव्हा मला पण बाबासाहेबांचा तेवढाच अभिमान आहे. जेवढा जोरात मी जयभीम म्हणणार ना, तेवढाच त्या जयभीमवाल्यांनी ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बुकं वाचायला शिकवल्यात, ते बुकं पण वाचले, कायदा पण वाचलेला आहे. त्यामुळे त्यांची मी खऱ्या अर्थानं पाहिजे आहे.
ज्यांना ज्यांना वाटतं मी बाबासाहेबांचा पैठण, या सगळ्यांना एक विनंती असणार आहे, ज्यांनी आपले नावं या प्रभागातनं काढून फेकले होते त्या लोकांना कसं आपल्याला काढून फेकायचं. परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार. आणि तुम्ही सगळ्याजणी 2 दिवसाच्या आतमध्ये आपण एक मोठा मेळावा लागतो बालाजीनगरवासियांचा. सगळ्यांनी यायचं घरादाराच आहे आणि परत त्या ठिकाणी आपण सगळ्यांसोबत बोलणार आहे. येऊ मी आता. थँक्यू, धन्यवाद. जय भीम. चला भाभी, विजय झाला. 15 जानेवारीला मतदान आहे. 16 तारखेला एवढं 16 जानेवारी 2026ला एवढ्या नाही मोठ्या संख्येने गुलाल द्यायचा आपल्याला आपली वस्ती वाचवायची आहे. रात्रवाडीची आपल्याला सोबत आलं एका जीवनात पुढीलच्या करण्यासाठी 2 दिवसात घर माणसं येणार आहे. मला सांगता कुठे यायचं. धन्यवाद. गाडी